मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अण्णासाहेब औटे कॉलेज, अर्थशास्त्र विभाग प्रमुख. आपण FYBAचा भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय या ठिकाणी अभ्यासतो आहोत. मागच्या लेक्चरला आपण या ठिकाणी नैसर्गिक संसाधनं म्हणजे नेमकं काय आहेत, या नैसर्गिक संसाधनांच्या समोर कोणकोणती आव्हानं या ठिकाणी आपल्याला या आव्हानांना सामोरं जावं लागतंय, या सर्व बाबींचा अभ्यास जो आहे तो आपण मागच्या लेक्चरला केला. आज आपल्याला या ठिकाणी ऊर्जा संसाधनं कोणकोणती आहेत आणि या ऊर्जा संसाधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा किंवा कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचा अभ्यास थोडक्यात आजच्या लेक्चरला करायचा आहे. बघा मुलांनो, की या ठिकाणी आपण म्हणतोय नैसर्गिक संदर्भामधली आव्हानं जी आहे ती आव्हानं पेलल्यानंतर त्यांचं या आव्हानांचं संवर्धन करणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मग एनर्जी रिसोर्सेस किंवा ज्याला आपण ऊर्जा संसाधनं असं म्हणतो, याचा अभ्यास करत असताना घरगुती वापरासाठी किंवा औद्योगिक जी काही कारणं आहेत, या औद्योगिक कारणांसाठी लागणारी जी काही ऊर्जा किंवा ज्याला आपण म्हणतो उष्णता आहे, ही उष्णता, प्रकाश आणि वीज या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर हे मिळवण्यासाठी या ठिकाणी जे पदार्थ किंवा वस्तू ज्या आहेत त्यांना आपण ऊर्जा संसाधनं असं या ठिकाणी संबोधू शकतो किंवा म्हणू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आपण म्हणतोय, हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर मानवाने केलेली जी काही प्रगती आहे, या मानवाने केलेल्या प्रगतीमुळे या ठिकाणी नवीन नवीन ऊर्जा स्रोत जे आहे, हे नवीन नवीन ऊर्जा स्रोत या ठिकाणी शोधून काढलेले आपल्याला दिसून येतात. मात्र या राष्ट्राच्या होणाऱ्या प्रगतीबरोबरच अर्थव्यवस्थेची देखील या ठिकाणी प्रगती होणं तितकंच गरजेचं आहे किंवा महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येतं. आता विविध क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ऊर्जेची मागणी जी आहे, ही ऊर्जेची मागणी केली जाते. आज आपण कोणतंही क्षेत्र बघा, शेती क्षेत्र असू दे, औद्योगिक क्षेत्र असू दे, सेवा क्षेत्र असू दे, ही अर्थव्यवस्थेमधील 3 महत्त्वाची क्षेत्र मानली जातात. आणि या कोणत्याही क्षेत्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा महत्त्वाची मानली जाते किंवा त्या ऊर्जेशिवाय आपण कोणतेही कार्य जे आहे ती कार्य किंवा कामं या ठिकाणी करू शकत नाहीये. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की राष्ट्राच्या होणाऱ्या प्रगतीबरोबरच अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ऊर्जेची मागणी जी आहे, ही ऊर्जेची मागणी सुद्धा काय झालेली आहे, मग प्रचंड स्वरूपामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे मग ऊर्जेची जी काही टंचाई निर्माण होते, म्हणजे मागणी वाढली आणि पुरवठा कमी पडला की त्या ठिकाणी काय होते, टंचाई निर्माण होते. आणि या टंचाईची जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा या टंचाईची समस्या भारतासारख्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ही समस्या निर्माण झाल्यामुळे पुन्हा आपल्या देशाला म्हणा किंवा भारतासारखे अनेक विकसनशील राष्ट्र आहेत, अशा विकसनशील राष्ट्रांना प्रगती करण्यामध्ये किंवा विकसनशील पासून या ठिकाणी विकसित होण्याकडे जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत, या अडचणी किंवा समस्या ज्या आहेत या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. आता आपण जर बघितलं तर भूकवच आहे आणि या भूकवचावरील किंवा भूकवचाखालील जीवाश्म जी काही इंधनं आपण म्हणतो, ही जीवाश्म इंधनं आणि भूपृष्ठावरील जल, वायू किंवा आपण म्हणतोय वनस्पती, सूर्यप्रकाश, ही सर्व ऊर्जा संसाधनं जी आहेत, ही सर्व ऊर्जा संसाधनं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. मात्र राष्ट्राची होणारी जी काही प्रगती आहे, या राष्ट्राच्या होणाऱ्या प्रगतीबरोबरच या ठिकाणी आपण असं म्हणतो अर्थव्यवस्थेच्या विविध ज्या आहेत, या अर्थव्यवस्थेच्या विविध या ठिकाणी क्षेत्रामध्ये ऊर्जेची मागणी जी आहे, ही ऊर्जेची मागणी प्रचंड स्वरूपामध्ये या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. आता बघा मुलांनो, ऊर्जेची टंचाईची समस्या आपण म्हणतोय निर्माण होती आणि ही ऊर्जेची टंचाईची समस्या किंवा टंचाई निर्माण झाल्यामुळे ही नेमकी टंचाई नेमकी कोणकोणत्या स्वरूपामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते, तर सूर्यप्रकाश हे काय आहे, हे या ठिकाणी सर्व ऊर्जा संसाधनं म्हणून ओळखलं जातं किंवा सूर्यप्रकाश असेल, भूपृष्ठावरील
जल असेल, वायू असेल, वनस्पती असेल, ही काय आहेत सर्व ऊर्जा संसाधनं म्हणून या ठिकाणी ओळखली जातात. आता ऊर्जा संसाधनं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या ऊर्जा संसाधनांचं प्रामुख्याने 2 गटामध्ये या ठिकाणी वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. एक म्हणजे या ठिकाणी अपुनर्निर्मितीक्षम अशी ऊर्जा, ज्याला आपण क्षयक्षम ऊर्जा असं देखील म्हणू शकतो. दुसरा जो गट आहे तो म्हणजे पुनर्निर्मिती क्षम किंवा अक्षयक्षम ऊर्जा असं देखील त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ही 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातंय. त्यालाच आणखी ऊर्जा संसाधनाचं वर्गीकरण करताना आपल्याला एका प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पारंपरिक ऊर्जा साधनं असतील किंवा अपारंपरिक ऊर्जा साधनं असतील. आता पारंपरिक ऊर्जा साधनामध्ये जर आपण बघितलं तर पारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये सरपणाचा समावेश होतो, गवऱ्यांचा समावेश होतो, या ठिकाणी दगडी कोळसा असेल त्या दगडी कोळशाचा समावेश होतो, किंवा खनिज तेल असतील, जल ऊर्जा असेल, इंधन असेल, अणु ऊर्जा असतील, पेंढा असतील, पेंढ्या असतील, या सर्व पारंपरिक ऊर्जा ज्या आहेत या पारंपरिक ऊर्जांचा यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतोय. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अपारंपरिक ऊर्जा याच्यामध्येच समाविष्ट होत असताना आपल्याला दिसते. म्हणजे सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, किंवा आपण म्हणतोय या ठिकाणी सागरी लाटांपासून तयार होणारी जी काही ऊर्जा आहे ही सागरी लाटांपासून तयार होणारी ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोशिका धन, अपरिष्टे, हायड्रोजन इत्यादी ज्या काही सर्व ऊर्जा आहेत या सर्वांचा समावेश हा अपारंपरिक ऊर्जांमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हे सर्व अभ्यास असताना आपण म्हटलंय की अपुनर्निर्मितीक्षम अशी एक ऊर्जा आहे. त्यामध्ये मग याला कशाला म्हणायचं अपुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, तर ज्या ऊर्जा साधनांच्या प्रमाणामध्ये त्यांच्या वापरानंतर या ठिकाणी काय होतीये, घट होतीये, आणि ही घट होत असताना त्यांना अपूर्ण निर्मितीक्षम किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की क्षयक्षम ऊर्जा संसाधनं जी आहेत ही क्षयक्षम ऊर्जा संसाधनं याला या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ही जी काही संसाधनं आहेत ही संसाधनं नैसर्गिक संसाधनं असून कृत्रिमरित्या ती पुन्हा या ठिकाणी निर्माण जे आहे ते निर्माण करता येत नाही, किंवा त्यांच्या वापराचं जे काही प्रमाण आहे हे त्यांच्या वापराच्या प्रमाणामध्ये देखील त्यांना उत्पादित करता येत नाही. आता निसर्गातील हे जे काही संसाधनांचं प्रमाण आहे हे निसर्गामधील संसाधनांचं प्रमाण जर आपण बघितलं मुलांना तर निसर्गामधलं संसाधनांचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते कसं आहे, मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. आपण निसर्गाकडून दिले जाणारे वायू असेल, पाणी असेल, ही जी काही संसाधनं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करता येत नाही. आपल्याला वाटलं की पाणी आपल्याला जास्त पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय म्हणून पाणी आपल्याला तयार करावं आणि हा तुटवडा कमी करावा, किंवा हवेचं प्रदूषण होतंय किंवा हवा आपल्याला कमी पडते म्हणून आपण हवा निर्माण करू शकत नाही. म्हणजे हे निसर्गाने दिलेले जी काही ऊर्जा संसाधनं आहेत ही कशी असतात तर मर्यादित स्वरूपामध्ये असतात, आणि त्यामुळे त्याचा योग्य रीतीने वापर होणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसतं. आता जीवाश्म इंधनं जी आहेत, म्हणजे जीवाश्म इंधनांमध्ये उदाहरणार्थ कोळसा असेल, पेट्रोलियम असतील, नैसर्गिक वायू, आण्विक शक्ती किंवा नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टींना या ठिकाणी लाखो वर्ष या ठिकाणी लागतात. आणि जीवाश्म इंधनं जी आहेत ही जीवाश्म इंधनं जेव्हा संपुष्टामध्ये येत आहेत तेव्हा ही जीवाश्म इंधनं संपुष्टात आल्यामुळे येण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यामुळे ते तयार होण्यासाठी लाखो वर्ष या ठिकाणी लागत आहेत असं आपण म्हणतोय. जीवाश्म इंधनं मानवी आयुष्याच्या कालावधीमध्ये या ऊर्जा संसाधनांची जी काही निर्मिती आहे या ऊर्जा संसाधनांची निर्मिती या ठिकाणी होऊ शकत नाही, आणि म्हणून ऊर्जा संसाधनांना या ठिकाणी अपुनर्निर्मितीक्षम
की ज्याची पुनर्निर्मिती करता येऊ शकत नाही, असा साधा सोपा सरळ त्याचा अर्थ होतो. अशा ऊर्जा संसाधनांना आपण काय म्हणतोय? अपुनर्निर्मितीक्षम ऊर्जा संसाधनं असा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आता बघा मुलांनो, वनस्पती जी असते या वनस्पतीच्या सेंद्रिय द्रव्याचं या ठिकाणी अपूर्ण विघटन जे आहे हे अपूर्ण विघटन या ठिकाणी होतं आणि हे अपूर्ण विघटन होऊन ऊर्जा साधनं जी आहेत ही ऊर्जा साधनं देखील या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. भूगर्भ जो आपण म्हणतो हा भूगर्भ चक्रांच्या क्रिया प्रक्रियांनी स्तरित किंवा गाळाच्या खडक जो आहे या गाळाच्या खडकामध्ये देखील इंधनं जी आहे ती इंधनं प्रस्थापित झालेली आहे. यामध्ये पहिला मुद्दा जर आपण बघितला तर तो म्हणजे दगडी कोळसा. आता याला आपण कोल असं देखील म्हणतो. लाखो वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर भूपृष्ठ जो आहे हा भूपृष्ठ पूर्णपणे घनदाट अशा जंगलांनी आच्छादलेला होता. भूपृष्ठांतर्गत हालचाली ज्या आहेत या हालचाली या ठिकाणी निर्माण होत होत्या आणि या हालचाली निर्माण होऊन ही जंगलं जी आहेत ही जंगलं भूपृष्ठाखाली दबली गेलेली आपल्याला दिसून येतात. उष्णता दाब यामुळे काय होत आहे तर उष्णता दाब यामुळे सेंद्रिय द्रव्य जे आहेत ही सेंद्रिय द्रव्य कुजली आणि शेवटी कार्बन जो आहे हा कार्बन या ठिकाणी शिल्लक राहिला आणि हा कार्बन शिल्लक राहून घन स्वरूपामधील जी काही आपण म्हणतोय दगडी कोळसा आहे या कोळशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता दगडी कोळसा जो आपण म्हणतोय हा दगडी कोळसा या कोळशाचा रंग काळा किंवा तपकिरी आपल्याला बघायला मिळतो आणि तो पटकन काय होतो जळू शकतोय. हा कोळसा जो आहे हा कोळसा गाळाच्या संचयनापासून तयार झालेला आहे. म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईड वायू हा जो काही घटक आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू या दगडी कोळशामधला एक प्रमुख घटक या ठिकाणी मानला जात आहे. संपूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी सर्वात जास्त ऊर्जा जी आहे ती सर्वात जास्त ऊर्जा दगडी कोळशापासून या ठिकाणी निर्माण केली जाते. आता जगामध्ये जर आपण बघितलं तर सुमारे 75 दशलक्ष टन कोळशाचे सुप्त साठे असावेत असा अंदाज या ठिकाणी केला जातो. भारतामध्ये जगातील कोळशाच्या एकूण साठ्यांपैकी या ठिकाणी 5% साठा जो आहे हा 5% साठा असावा असा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो. आता बघा जगामध्ये प्रतिवर्षी 4 दशलक्ष टन कोळशाचा एकूण खप होतोय. म्हणजे 4 दशलक्ष कोळशाला एवढी मागणी आपल्या भारतामध्ये दरवर्षी असलेली दिसून येते. आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये कोळशाचं या ठिकाणी उष्णता मूल्यांक जो आहे हा उष्णता मूल्यांक जर आपण बघितला तर हे फार कमी तर आहेत. शिवाय त्यामध्ये राखेचं जे काही प्रमाण आहे हे राखेचं प्रमाण देखील आपल्याला कसं दिसून येतं जास्त असलेलं दिसून येते. एवढंच नाही तर भारतामध्ये आपण बघितला तर झारखंड आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल या ठिकाणी आपल्याला दिसतोय, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, ही जी काही राष्ट्र आहेत किंवा ही जी काही राज्य आहेत या राज्यांमध्ये कोळशाच्या खाणी या ठिकाणी सापडतात. बघा पीठ, लिग्नाइट त्याचबरोबर ब्युट्युमिनस हे कोळशाचे 4 प्रमुख या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगता येतील. कोणते कोणते सांगितले मी? पीठ, लिग्नाइट, ब्युट्युमिनस अँड अँथ्रासाइट हे जे प्रकार आहेत हे 4 कोळशाचे प्रमुख प्रकार आपल्याला सांगता येतील. भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये या ठिकाणी झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र जो आहे हे महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोळशाच्या खाणी ज्या आहेत या कोळशाच्या खाणी आपल्याला सापडत आहेत असं आपण बघितलं. कोळशाच्या खाणीमुळे काय होतं तर कोळशाच्या खाणीमुळे या ठिकाणी ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे हा ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसतोय.
आणि त्यामुळे मग काय होतं, त्यामुळे भूजल प्रदूषण, धूळ, त्याचबरोबर युरेनियम, थेरियम तसंच इतर जे काही जड धातू आहेत, या इतर जड धातूंमुळे देखील या ठिकाणी आपण म्हणतोय पर्यावरणाचं प्रदूषण जे आहे, हे पर्यावरणाचं प्रदूषण या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येतं. हा झाला पहिला मुद्दा, दगडी कोळसा. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पेट्रोलियम. आता बघा, पेट्रोलियम हे जर आपण बघितलं तर पेट्रोलियम हे कसं आहे, नैसर्गिकरित्या आढळणारं आणि पटकन जळणारं द्रव्यरूप असं इंधन या ठिकाणी मानलं जातं. भूपृष्ठाखालील जे काही खडक आहेत, या भूपृष्ठाखालील खडकांमध्ये जर आपण बघितलं तर याचे साठे जे आहेत, हे साठे देखील आपल्याला सापडतात. पेट्रोलियम मध्ये अनेक हायड्रोकार्बनचं मिश्रण जे आहे, हायड्रोकार्बनचं मिश्रण या ठिकाणी असतं. तसंच त्यांचा रेणुभारही जर आपण बघितला तर हा रेणुभारही कसा दिसतो आपल्याला, जास्तीचा असलेला दिसून येतो. त्याचबरोबर जर पेट्रोलमध्ये इतर जे काही संयुग आहेत, ही इतर संयुग सुद्धा या ठिकाणी आढळतात. कच्च्या तेलामध्ये अल्केन्स जे आपण म्हणतो, हे अल्केन्स, त्याचबरोबर सायक्लोम, कोल्स आणि अनेक प्रकारचे जे संयुक्त असे हायड्रोकार्बन जे आहेत, हे हायड्रोकार्बन या ठिकाणी आढळून येतात. हे तेल साधारणपणे जर आपण विचार केला तर काळे किंवा गडद तपकिरी रंगाचं आपल्याला बघायला मिळतं. पेट्रोलियमचा जो काही वापर आहे, हा पेट्रोलियमचा वापर प्रक्रिया केलेलं इंधन म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. विविध प्रकारची त्यामध्ये जी काही तेलं असतील ती तेल, तसंच गॅसोलीन म्हणजेच पेट्रोल तयार करण्यासाठी यांचा वापर जो आहे तो वापर केला जातो. आता पेट्रोलियम उत्पादनं जी आपण म्हणतो, या पेट्रोलियम उत्पादनांमध्ये तेल, गॅसलीन, डिझेल आणि प्रोपेन यांचा समावेश जो आहे, यांचा देखील समावेश होताना आपल्याला दिसून येतोय. तेल हे नैसर्गिकरित्या या ठिकाणी तयार होते. प्रोपेन हा जो काही वायू आहे, हा प्रोपेन वायू या ठिकाणी असून पेट्रोलवरती तो काय करतो, प्रक्रिया होत असताना त्या वायूची निर्मिती जी आहे ती, त्या वायूची निर्मिती देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. त्यामध्ये मग लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असेल किंवा ज्याला आपण LPG असं देखील म्हणतो, की ब्युटेन हा यातील काय आहे, मुख्य घटक आहे. प्रोपेन आणि इथेन सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सापडताना आपल्याला दिसतं. वहन करण्यास हे सोपं असतं. तसंच उच्च उष्णता मूल्यांक जो आहे, हा उच्च उष्णता मूल्यांक असल्या कारणामुळे 1950 नंतर जगभर या ठिकाणी LPGचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला निदर्शनास येतोय. या गटातील जी काही ऊर्जा संसाधनं आहेत, या गटातील ऊर्जा संसाधनांच्या वापरामुळे पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गती जी आहे, गती प्राप्त होतीये आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणामध्ये हानी देखील होताना आपल्याला दिसून येते. परंतु ऊर्जा आणि वीज निर्मिती करण्यासाठी याच गटातील जी काही संसाधनं आहेत, या संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पेट्रोलियमच्या वापराने अनेक वायू जे आहेत, हे अनेक वायू हवेमध्ये या ठिकाणी सोडले जातात आणि त्यामुळे हवेचं जे काही प्रदूषण आहे, हे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होऊन मानवी आरोग्यावरती त्याचा विपरीत असा परिणाम जो आहे, तो विपरीत असा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक वायू. आता ज्याला आपण नॅचरल गॅस असं संबोधतो म्हणतो. बघा मुलांनो, नैसर्गिक वायू जो आहे, हा नैसर्गिक वायू खनिज तेलाच्या सानिध्यामध्ये जर आपण बघितलं तर खनिज तेलाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आढळतो. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन
ज्याला आपण CH4 या वायूचं जे काही प्रमाण आहे, हे या वायूचं प्रमाण जर आपण बघितलं तर ते 95% इतकं असतं. त्यात हायड्रोकार्बन्स देखील आपल्याला आढळतात. नैसर्गिक वायूमध्ये जर आपण बघितलं तर इथेन, प्रोपेन, पेंटेन यांचं अल्प प्रमाण जे आहे ते आपल्याला आढळून येतं. कोणत्याही साधनांचा जर आपण विचार केला तर कोणत्याही साधनांमध्ये या ठिकाणी 1960 नंतर घरगुती आणि औद्योगिक उपयोग जो आहे, या घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी नैसर्गिक वायू वापराचं महत्त्व जे आहे, हे नैसर्गिक वायू वापराचं महत्त्व या ठिकाणी वाढतंय. या वायूचे वेगवेगळे नैसर्गिक साठे या ठिकाणी आपल्याला सापडताना दिसत आहेत. एवढंच नाही तर कोळसा आणि पेट्रोलियम साठ्यांबरोबर हा वायू जो आहे, हा वायू देखील या ठिकाणी आढळून येतोय. तरीही नैसर्गिक वायूचे साठे जे आहे ते जर आपण बघितले तर हे नैसर्गिक वायूचे साठे हे मर्यादित स्वरूपामध्ये किंवा लवकर संपणारे अशा स्वरूपाचे असतात. आता नैसर्गिक वायूच्या संदर्भामध्ये आपण हा विचार करतोय, त्यामध्ये दोन प्रकार आहेत. ते म्हणजे दाबयुक्त नैसर्गिक वायू आणि दुसरा जो आहे तो म्हणजे प्रक्रिया करून तयार झालेला नैसर्गिक वायू. आता दाबयुक्त म्हणजे काय, तर हा वायू जो आहे, हा वायू नैसर्गिक वायूचा उच्च दाब या ठिकाणी देऊन वाढवला जातो. हा वायू कमी क्षमतेच्या चारचाकी किंवा ट्रक आणि शाळेच्या बसेसमध्ये या ठिकाणी वापरला जातो. दिल्लीमध्ये जे आहे, दिल्लीमध्ये सर्वच वाहनं जी आहेत ही या वायूवरती म्हणजे दाबयुक्त नैसर्गिक वायूवरती चालवली जातात. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्रक्रिया करून तयार केलेला नैसर्गिक वायू. म्हणजे काय, तर कोळसा आणि नैसर्गिक वायू यांच्यापासून हा वायू जो आहे तो वायू काय केला जातो, बनवला जातो. यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यत्वे करून कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांचं काय केलं जातं, मिश्रण जे आहे ते मिश्रण या ठिकाणी केलं जातं. नैसर्गिक वायू हा सर्वात स्वच्छ आणि जीवाश्म इंधन म्हणून मानलं जातं आणि म्हणून हा एक अपुनर्निर्मितीक्षम मधला तिसरा घटक या ठिकाणी मानला जातो. चौथा जो घटक आहे तो म्हणजे आण्विक ऊर्जा. आता आण्विक ऊर्जा म्हणजे नेमकं काय, तर आण्विक ऊर्जा जी आहे ही आण्विक ऊर्जा या ठिकाणी अणूंच्या केंद्रकांचं एकत्रीकरण किंवा विलगीकरण आपण म्हणतोय, हे एकत्रीकरण आणि विलगीकरण करून मिळवली जाते. सन 1942 मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये जर आपण बघितला तर अणुस्फोट जो आहे हा अणुस्फोट या ठिकाणी करण्यात आला आणि त्या स्फोटामधून मग युरोनियमचा वापर जो आहे तो स्फोटक म्हणून या ठिकाणी विद्युत निर्मितीचं साधन म्हणून या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो किंवा होऊ शकणार आहे, हे लक्षात आलंय. 16 मेट्रिक टन कोळसा जो आहे हा 16 मेट्रिक टन कोळसा जळून जेवढी उष्णता निर्माण होते तेवढीच उष्णता 1 किलोग्रॅम जीवाश्म किंवा आपण ज्याला म्हणतोय 1 किलोग्रॅम युरेनियमच्या ऑक्साईड पासून निर्माण होताना आपल्याला दिसते. आता युरेनियम 238, युरेनियम 235, युरेनियम 234 असे युरेनियमचे वेगवेगळे प्रकार आहेत. युरेनियम 235 हे निसर्गतः विघटन करणारे उत्कृष्ट खनिज या ठिकाणी मानलं जातंय आणि अणुऊर्जा निर्मिती जी आहे या अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी या ठिकाणी आपण म्हणतोय ही खनिज तेल किंवा ही खनिज जे आहेत ही खनिज या ठिकाणी काय केली जातात, वापरली जातात. आता या आण्विक ऊर्जेमध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे केंद्रीय विलगीकरण. आता केंद्रीय विलगीकरण याचा अर्थ काय, विलगीकरण करणं याचा अर्थ काय होतो, वेगळं करणं. या प्रकारामध्ये अणूच्या केंद्रकाचं इतर कमी जो काही वस्तुमान आहे या इतर कमी वस्तुमानाच्या केंद्रकामध्ये रूपांतर जे आहे हे रूपांतर या ठिकाणी केलं जातं. अशा वेळी स्वतंत्र
या ठिकाणी न्यूट्रॉन्स आणि गॅमा किरण जी आहेत ही गॅमा किरण देखील निर्माण होताना आपल्याला दिसतात. या विलगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होताना आपल्याला दिसते आणि याद्वारे मग अणुभट्टीमध्ये वीज निर्मिती जी आपण म्हणतो ही वीज निर्मिती देखील या ठिकाणी केली जाते. तसंच अण्वस्त्रे जी आहेत ती देखील या ठिकाणी निर्माण केली जातात आणि त्यामुळे उष्णता निर्माण होताना आपल्याला दिसते. त्याद्वारे जर आपण बघितलं तर अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्मिती जी आहे ती ऊर्जा निर्मिती देखील या ठिकाणी केली जाते. आता अणुभट्टीमध्ये नियंत्रित प्रमाणामध्ये असणारं जे काही आपण म्हणतोय असणारी साखळीची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबरोबर किंवा त्या प्रक्रियेद्वारे ऊर्जा जी आहे ती ऊर्जा या ठिकाणी निर्माण केली जाते आणि निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वापर जो आहे या उष्णतेचा वापर या ठिकाणी उच्च दाबाची वाफ जी आहे ही उच्च दाबाची वाफ तयार करण्यासाठी केला जातो आणि त्याद्वारे मग या ठिकाणी आपण म्हणतो टर्बाइन्स फिरवून विद्युत ऊर्जा जी आहे ही टर्बाइन्स फिरवून विद्युत ऊर्जा देखील या ठिकाणी निर्माण केली जाते. दुसरा जो मुद्दा आहे याच्यामधला तो म्हणजे केंद्रीय एकत्रीकरणाचा. आता केंद्रीय एकत्रीकरण म्हणजे काय नेमका तर या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर कमी मूल्यभार असणाऱ्या तसंच अणुअंक पण वेगवेगळे जे आपण म्हणतोय हे अणुअंक पण वेगवेगळ्या अणुभार मूल्यद्रव्य जी आहेत ही अणुभार मूल्यद्रव्यांना अति उच्च दाब किंवा तापमानाखाली एकत्र येताना आपल्याला दिसतात किंवा केली जातात. ज्या प्रक्रियेमध्ये अति प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता जी आहे ती उष्णता या ठिकाणी बाहेर पडते. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम पासून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे ती ऊर्जा मिळवण्याची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यांचं एकत्रीकरण केलं तर आपल्याला हेलियम नावाचा हे जे काही मूलद्रव्य आहे हेलियम नावाचं मूलद्रव्य देखील या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येतं. क्षयक्षम ही जी काही ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर सर्वच प्रकारांच्या गोष्टींमध्ये या ठिकाणी केला जातो. म्हणजे औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेपैकी 70% ऊर्जेचा वापर जो आहे हा 70% ऊर्जेचा वापर या स्त्रोतापासून या ठिकाणी केला जातोय. आणि घरगुती वापरासाठी मग जीवाश्म इंधन जे आहे हे जीवाश्म इंधन देखील या ठिकाणी वापरलं जातं. ही ऊर्जा संसाधनं जी आहेत ही ऊर्जा संसाधनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ऊर्जा संसाधनांची उपलब्धता जी आहे ही जगभरामध्ये या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. त्यांचा शोध जो आहे तो शोध देखील आपल्याला काय करता येतो सहजपणे या ठिकाणी घेता येऊ शकतो. ही ऊर्जा संसाधनं जी आहेत ही ऊर्जा संसाधनं या ठिकाणी अतिशय कार्यक्षम आहे. सहजासहजी या ठिकाणी वाहून नेता येतात. ती खनिज तेलाची जी काही निर्मिती आपण म्हणतो या खनिज तेलाच्या निर्मितीसाठी कुठेही संयंत्र जे आहे हे कुठेही संयंत्र देखील आपल्याला या ठिकाणी उभारता येऊ शकतंय. एवढंच नाही तर खनिज तेलापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे ही खनिज तेलापासून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा देखील या ठिकाणी निर्माण करता येऊ शकते. बघा इंधनाच्या ज्वलनामधून निर्माण होणारा सल्फर हायड्रॉक्साईड हे जे काही ॲसिडच्या रूपाने या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे काय झालेलं आहे वाढलेलं आहे आणि हे वाढल्यामुळे प्राणी आणि मानवाच्या दृष्टिकोनातून हे सगळं काय होतंय घातक ठरताना आपल्याला दिसतंय. ज्वलनशील जे काही इंधनं आहेत या ज्वलनशील इंधनामुळे या ठिकाणी आपण मोठ्या शहरातील इमारतीचा रंग जो आहे तो देखील काळा पडलेला आपल्याला दिसून येतोय आणि इमारती देखील काय झालेल्या आहेत खराब होत चाललेल्या आहेत. समुद्रामध्ये जहाजाद्वारे इंधन जे आहेत ते वाहून नेताना तेल गळती जर समजा झाली तर समुद्राच्या पाण्यावरती तेलाचा तवंग जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो समुद्रामधली जे काही प्राणीमात्र आहे त्या प्राणीमात्रांवरती देखील होताना आपल्याला दिसून येतो. मानवावरती देखील होताना आपल्याला दिसून येतो. खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं किंवा खनिज तेल जे आहे या खनिज तेलाच्या इंधन विहिरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं आरोग्य जे आहे ते देखील धोक्यात येऊ शकतंय आणि त्यांना अपघाताचा जो काही धोका आहे तो देखील या ठिकाणी असतोच. परंतु विविध आजार उद्भवण्याची देखील काय असते शक्यता
या ठिकाणी नाकारता येत नाही. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज ऊर्जा संसाधनं नेमकी कोणती कोणती आहेत, त्यामध्ये पारंपरिक ऊर्जा संसाधनं, अपारंपरिक ऊर्जा संसाधनं, अपुनर्निर्मितीक्षम ऊर्जा आणि आण्विक ऊर्जा, या सर्व ऊर्जा संसाधनांचा वापर अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. पुढच्या तासाला आपण ऊर्जेबाबतची जी काही आव्हानं आहेत, ही ऊर्जेबाबतची आव्हानं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणीच थांबतो आहोत. धन्यवाद.